एका घरामध्ये मुलगा, त्याचे आई वडील हे तिघं राहत होते. सौरभ सकाळी उठल्यानंतर आवरून ऑफिसला निघायचा आणि साक्षी त्याला टिफिन बनवून द्यायची. त्या दोघांचा मुलगा म्हणजे कार्तिकेय हा घरीच असायचा. कार्तिकेय 3 वर्षाचा असल्यामुळे त्याची UKG LKG ची शाळा असायची. शाळा सुटल्याच्या नंतर आई त्याला घरी घेऊन यायची. सगळं व्यवस्थित चाललं होतं. एके दिवशी कार्तिकेय शाळेतून ज्यावेळी परत येत होता त्यावेळी त्याला ताप आलाय असं त्याच्या आईला जाणवलं. कार्तिकेयच्या आईने लगेच श्रेयसला इन्फॉर्म केलं आणि श्रेयस लगेच ऑफिसवरून सुट्टी घेऊन परत आला. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर नॉर्मल आहे, काही नाही असं म्हणण्यात आलं. काही दिवस असंच गेले, पण कार्तिकेयची ताप मात्र कमी होत नव्हती. कार्तिकेयला असं वाटत होतं की काही करू नये, कुठे जाऊ नये. त्यानंतर काही दिवसानंतर कार्तिकेयची आजी त्यांच्याकडे आली. आल्यानंतर कार्तिकेयचे डोळे आणि त्याचं वागणं बघून तिला थोडंसं वेगळं वाटलं. तर मित्रांनो, कार्तिकेय दररोज शाळेत जात असताना तो अर्ध्या वाटेत कधी कधी परत यायचा. शाळेत नेऊन सोडल्यानंतर आत न जाता परत येऊन अर्ध्या वाटेत बसायचा एका झाडाखाली. ज्यावेळी विचारपूस करण्यात आली त्यावेळी असं समजलं की कार्तिकेयचा कोणीतरी त्या झाडाखाली एक मित्र आहे. ज्यावेळी जाऊन तिथे चौकशी केली त्यावेळी असं समजलं की तिथे कोणीच नाही. आजूबाजूच्या लोकांना विचारल्यानंतर ते लोक असं सांगितले की कार्तिकेय इथे नेहमी येतो आणि एकटाच हसत बसतो. माहित नाही कोणाशी बोलतो, पण बोलत बसतो इथे. त्यानंतर हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्याच्या पायाखालची जमीनच घसरली. कार्तिकेयची आई म्हणू लागली की आपण कोणाकडे तरी दाखवूया. त्यावेळी श्रेयसला असं वाटलं की होऊ शकतं हा काही एंटरटेन करत असेल, मोबाईल वगैरे घेऊन जात असेल कोणाचा, पण नाही. शेजारच्या काकूने सांगितलं की हा चक्क एखाद्या व्यक्तीशी बोलतोय असा झाडाखाली येऊन बोलत बसतो. खूप मोठं वडाचं झाड होतं आणि त्याच्या खाली कार्तिकेय सारखे येऊन बसायचा. एके दिवशी कार्तिकेय आणि त्याची आजी आणि आई तिघे मिळून एका महाराजाकडे गेले. त्यांना जाऊन त्यांनी विचारलं की कार्तिकेयला ताप का येतो, कार्तिकेय का असा शांत शांत बसतोय, कार्तिकेयला शाळेमध्ये का जावंसं वाटत नाहीये. त्यावेळी त्या महाराजांनी सांगितलं की कार्तिकेयला काही भास होत आहेत, काही निगेटिव्ह व्हाइब्स त्याला अट्रॅक्ट करतायत. आणि कार्तिकेयच्या आजीची म्हणजे कार्तिकेयच्या आजीच्या आजी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की श्रेयसची आजी होती ती. सो तिची आत्मा म्हणजे कार्तिकेयशी गप्पा मारते असं त्या महाराजांनी सांगितलं. डिरेक्टली असं बोलल्यामुळे सगळेच घाबरले, पण ज्यावेळी शास्त्रामध्ये वगैरे काय ते सगळं बघितलं त्यावेळी असं समजलं की हा पुनर्जन्म आहे यांच्याच घरामध्ये. कार्तिकेयची एक म्हणजे श्रेयसची एक चुलत बहीण होती आणि तिचा आत्मा थोडक्यात पुनर्जन्म घेतला, तो कार्तिकेयच्या रूपात. असं काहीतरी विचित्र स्टोरी त्यांनी सांगितली. ज्यावेळी हे सगळं ऐकलं त्यावेळी साक्षीला तर काही विश्वास बसत नव्हता आणि सगळे ऑलमोस्ट घाबरले. ज्यावेळी महाराजांनी सांगितलेली पूजा संपन्न पाडून सर्व पूर्वजांशी माफी मागून आणि वेगवेगळ्या प्रकारे
गुड ब्लेसिंग्स मागून ही सर्व पूजा संपन्न करण्यात आली. पूजा झाल्यानंतर सगळीकडे पॉझिटिव्ह वातावरण होतं. ट्रायल म्हणून चेक करण्यासाठी कार्तिकेयला परत शाळेत सोडण्यात आलं. कार्तिकेय व्यवस्थित शाळेत गेला आणि त्याला झाडाची आठवण पण आली नाही. तो परत आला आणि त्यानंतर सर्व काही सुरळीत चालू लागलं. मित्रांनो, ही होती छोटीशी गोष्ट आणि सगळं काही व्यवस्थित चालू लागलं, सगळं नीट झालं आणि हा एक्सपिरियन्स तिने सगळ्यांना सांगितला आणि आपल्या सर्व लेकरांवर लक्ष वगैरे ठेवा असं सांगू लागली ती.